भाऊंना बघा मिळालाय का लागला मासा. देतो या साईडला ओपन झालं ना, तिकडून कुठून ऍक्सेस आहे? रानातून नाही काय? खूप जंगल आहे त्या साईडला. त्यांनी जागा केली पकडायला. बघा तिकडे पण एक मध्ये खड्डा केलाय, मध्ये मध्ये खड्डे केले त्याला. रस्त्यातच आम्ही गांडूळ जमवत जातोय. मोठे मोठे गांडूळ आहेत, असे जुने ताडाची फळं आहेत पडलेली, त्याच्या खाली ते त्यांनी मस्त त्या ताडाच्या फळाखाली ते राहतात. हां, तो काता ओला होतो ना पाऊस पडल्यामुळे, मग त्याच्या खाली जाऊन हे लोक लपून राहतात. चांगली मोठी साईज आहे. आज आपण आपल्या जुन्या नेहमीच्या पॉन्डवरती आलो आहे फिशिंगला, आणि नरेश भाऊ इथं लाईव्ह पकडायचा प्रयत्न करतात. म्हणजे स्नेकहेडसाठी आम्हाला लाईव्ह लावता येतील. तर बघूया, आज आपल्याला मेन टार्गेट तर तिलापियाच राहणार आहे, पण त्याच्याबरोबर काही लाईव्स लावून आम्ही स्नेकहेड पण पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कास्टिंगला तेवढी चांगली जागा नाही आहे ते. तर लाईव्ह पकडायचे प्रयत्न चालू आहेत, आणि गांडूळ आम्हाला चांगले मिळालेत. तर बघूया आजच्या दिवसात आपल्याला काय कॅच होतं. स्टे ट्यून. एवढं चांगला गांडूळ आहे, जाडजूड. तर आपण आता ह्याला लावूया गळाला. मी डबल हुक ट्राय करतो. आपण बेट लावलाय 2 हुकला. आपण काम चालू करूया. जवळच ग्राउंड बेट टाकलाय मी, तिथूनच काम स्टार्ट करायचं आपल्याला. आज वातावरण थोडं छान आहे, ढगाळ वातावरण आहे, पाऊस नाही आहे. मध्ये सनलाईट येतोय जातोय. पाऊस थोडा थांबलाय, त्यामुळे माशांची फिडिंग चालू असेल असं वाटतंय. घ्यायला तर पाहिजे, गांडूळ पण चांगलं आहे. खाली हालचाल आहे, पण बहुतेक कासव आहेत खाली. कासवाला की खूप त्रास देतो.
आजच्या दिवसाची पहिली कॅच आहे. शिंगाली बाबा, शिंगी म्हणाली, शिंगी. ओय ओय ओय, बिचाराचं ब्लिडिंग होते तर मला गळ काढायला लागेल पहिला. हा मी अक्कात लावला, छोटा घेतला ना. आहे कोणतरी तोंड मारत. मगाशी कॅटफिश मिळाला तसं नाही आहे, तिलापिया वाटतोय छोटा. सनलाईट पण छान आलाय. ऊन आलं की थोडा माशांचा रिस्पॉन्स वाढतो. पडल्या पडल्या उचलतोय. ब्रेड काढायचं तर ब्रेड काढूया. ते भावना बघा मिळालंय लाईव्ह. हे ॲक्च्युली आलेत आता छोटे, तिला त्रास देतात. ठीक आहे, त्याच्या मागे मोठे मासे पण येतील, आपण प्रयत्न करूया. बघा नरेश भाऊ आता तो लाईव्ह जो मगाशी त्यांनी पकडला छोटा मासा, तो आता टाकतात स्नेकेडसाठी. स्नेकेड, जिताडा, जी काय घेईल ते आपलं. तर बघा मला पुन्हा एक लागला आहे, जसा नरेश भाऊ नाही लागला तर थोडा मोठा होता. छोटा पिल्लू आहे तिलापियाचा. तर पण याला एक तर लाईव्ह बनवून आहे तर सोडून देऊ. चला काहीतरी करू यायचं. लागलाय मासा लाईव्ह, ही चांगली आहे. मागच्या पेक्षा तर साईज आता वाढली. बघूया आणखीन थोडा वेळ मिळतील मासे. हा बघा लागला मासा. नेट घेऊ, नेट घेऊ, घेतो नेट घेतो. आला फायनली. हा गांडूळवर आला. हा बघा चांगली साईज आहे. बऱ्याच महिन्यानी मिळाल ना आपल्याला. काय हा मग त्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळामध्ये ट्राय करून गेलो, आता मासे खात आहेत. आता मिळत आहेत. चला, मासे पकडायचा टाईम 15 मिनिटाचा असतो जेव्हा मासे येतात. तेवढ्या वेळात जे मिळतं ते आपलं, मग नंतर वाट बघत राहावी लागते. घेतला घेतला घेतला. आणखीन एक लागलाय. अरे बाबा थांब. चांगली साईज आहे. काढूया त्याला गळातून. पुन्हा एक छोटा लागलाय. छोटा मिळाला. सोडतो
एक सोडला तो, परत एक मिळाला तर सोडून देतो. सोडूया, छोटा आहे. तुमचा पण घेतोय मला वाटतं, पण ते छोटे झालेत. हा तिकडे कुठे गेला? नाही, मी इथे टाकला, परत गेला पुढे तो. खात होता. छोटे तिलापिया आले वाटतं परत. टिचकी टिचकी खेळतात. हवा पण भरपूर सुटली आता आणि तोंड तर लावतात, पण छोटे मासे आहेत. लागला मासा. निघाला, गळा काढला की होईल. ओके, पीस मिळालाय चांगला. मला काटा लागला ना. हां ते मजूत पकड. हां मागे नाही पडणार. ठीक आहे. तरी पण लाईन आहे गुंता थोडा. टाकल्या घेतोय वाटतं. माझं टाकलं मोडला. तर आज आम्ही साधारण 1.5 महिन्याने आलो तलावावरती आणि आम्हाला तिलापिया मिळाले. नाहीतर बऱ्याच वेळा आम्ही असं मध्ये येऊन गेलो तर तोंडच लावत नव्हते. नाही पावाला तोंड लावत होते, नाही गांडुळेला. बरेच आम्ही बेट ट्राय केले पण काहीच मिळत नव्हतं. पण आज ॲटलिस्ट आम्हाला मासे मिळालेत. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, न विसरता, आणि लाईक आणि शेअर करा. सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा इथे रस्त्यात नरेश भाऊंना भाजी एक दिसली, ती रानभाजी ती काढतात. त्याचं नाव काय? याला टाकला म्हणतात. अच्छा, टाकळा. आमच्या कोकणातला टाकळा वेगळा असतो. पण तशीच बनवायची की वेगळी असते? हां तशीच बनवायची असते. कसं थोडं वेगळं पद्धतीने बनवतात. नॉनव्हेजमध्ये बनवतात नाही? नॉनव्हेज म्हणजे असं पण बनवतात. थोडी आंबटसर असते चवीला. ओके. आणि आमच्या गावठी कौला म्हणतात त्याला. गावठी भाषा कौला. कौला 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 काढायचा आणि फुल याच्या अगोदर खायचं. ते गौरी आली की फुल येतात त्याला. अच्छा, गौरीला फुलं येतात. फुलं आली की मग नाही खात आमचं. खूप पौष्टिक असतं ते भाजी.